बऱ्याच अवधीनंतर पावसानं जे आहे दडी मारल्याच्या नंतर पाऊस जो आहे झालेला आहे आणि 15 दिवस उशिरा पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांचं पेरणी आणि बी भरण जे आहे ते रखडलं होतं. परंतु आता पाऊस पडल्यामुळे जे आहे बी भरणाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. आपण या ठिकाणी बघू शकता, आपण एका कृषी केंद्रावर आहोत. शेतकरी मोठ्या प्रमाणात जे आहेत या ठिकाणी आलेले आहेत. बी भरण जे आहे किंवा खतं असतील ते घेऊन जाण्यासाठी या ठिकाणी शेतकरी यांची मोठी लगबग जी आहे ती या ठिकाणी बघायला मिळत आहे. वेगवेगळ्या प्रकारचे जे आहेत बियाणे आहेत, त्याचबरोबर खतं जे आहेत ते या ठिकाणी उपलब्ध आहेत. आपण आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात आणि जाणून घेऊया नेमकं त्यांचे आता पेरणीचे दिवस आहेत, तर कशी त्यांची तयारी सुरू आहे. काका, मला सांगाल की पेरणीचे दिवस आहेत आता आणि पाऊस पुरेसा पडलाय का, आणि काय काय बी भरण आपण या ठिकाणी केलंय काय सांगा. पेरणीचे दिवस आले जवळ, पण पाणी एकदम कमी आहे. तर त्याच्यामुळे आम्ही इकडे आलो. पेरणी सध्या करायचं की करतच नाही. पाऊस अजून जसा पाहिजे तसा पाऊस पेरणी लायक नाही आहे अजून. बरं, शासनानं कर्जमाफी घोषित केलेली आहे, त्याचे काही मेसेज येणार होते, ते आलेत का तुम्हाला? नाही, कर्जमाफीचे कोणतेच मेसेज नाहीये का? नाही. बरं, आता कसं नियोजन तुमचं आहे? किती एकर शेती आहे? कसं बी तुम्ही किती घेणार आहात? खत किती घेणार आहात? काय सांगाल? आता शेती माझ्याकडे 20 एकर आहे, तर खत त्या हिशोबाने घ्यावं लागतं. बी खत आणि बी त्या हिशोबाने घ्यावं लागतं ना. एकरी समजा एक बॅग तर लागते सुरुवातीला, नंतर पुन्हा दुसरा डोस द्यावा लागतो. त्याच्यामुळे शेतीचा खर्च भरपूर वाढला. या ठिकाणी जे आहेत केंद्र संचालक आहेत आपल्यासोबत, त्यांच्याशी आपण बोलूयात. सर, मला सांगाल की या ठिकाणी जे आहे बी बियाणं जे असेल आणि खत जे आहे ते उपलब्ध आहे? सगळ्या प्रकारचे उपलब्ध आहे. पण मी या निमित्तानं एक सांगू इच्छितो किंवा शेतकऱ्यांनी ओली ही एक म्हणजे 12, 13, 14 इंचापर्यंत जर पाण्याची ओल केल्यानंतरच पेरणी करावी. सोयाबीनसाठी जे आवश्यक आहे आणि सगळ्या पिकाकरता आवश्यक आहे, पाऊस फुल झाल्यानंतर पेरणी करावी शेतकऱ्यांनी. पाऊस पेरणी झाल्यानंतर पुन्हा पाऊस लागतो, तो जर नाही झाला तर पुन्हा दुबार पेरणीचं संकट येऊ शकतं. हो, येऊ शकतं ना. डबल पेरणी पाऊस नाही आला तर येऊ शकतं ना. निश्चितच. तर या ठिकाणी जे आहेत कशी आपल्याकडे उपलब्धता आहे बियाणे आणि खतांची, आणि काही बियाणे आणि खतांची जी आहे रक्कम, यामध्ये काहीतरी तफावत या ठिकाणी दिसते, ती कशामुळे आहे? सर्व प्रकारचे बियाणे आणि खतं सध्या तरी उपलब्ध आहेत. आणि जे तफावतीचा जो पार्ट बघितला खतामध्ये, तर खतामध्ये मेजर आहेत, जो की जे युद्ध जे झालं ते युद्धामुळे हा परिणाम खतावर आलाय. कारण खतं जे आहेत हे बऱ्यापैकी इम्पोर्ट केले जाते भारतामध्ये. त्याच्यामुळे जवळपास 500 ते 700 रुपयापर्यंत पर बॅगचे रेट मार्केटमध्ये वाढलेले आहे. पण सध्या पण शेतकऱ्यांना घाबरण्यासारखं काही कारण नाही आहे. पेरणी होईल इतकं तरी सध्या जुन्या रेटचा माल आपल्याजवळ सध्या उपलब्ध आहे. निश्चितच. तर पेरणी होईल इतकं जे खत असतील, बी बियाणे असतील, ते या ठिकाणी मागच्या रेटमध्येच उपलब्ध आहे. परंतु या युद्धजन्य परिस्थितीमुळे जे खताची जी रक्कम आहे ती वाढली होती. परंतु खचून न जाता शेतकऱ्यांनी आता मागच्या रेटमध्येच या ठिकाणी उपलब्ध असलेलं बी बियाणे या ठिकाणी भरण जे आहे ती या ठिकाणी सुरू केलेली आहे. आणि शेतकरी आता पाऊस पडल्यामुळं निश्चितच या ठिकाणी सुखावलेला आहे. परंतु पेरणी करत असताना जमिनीची पोत पूर्णतः भरेल आणि 100% किंवा 70% किमान पाऊस पडल्यानंतरच पेरणी करावी, असं आवाहन देखील कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. आणि तसं आवाहन देखील आम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांना करत आहे. दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा. या ऋषिकेश
Terima kasih.